सर काय म्हणचाल आजच्या मतदानाबद्दल आपण? आम्ही सकाळी 7:30 वाजता मतदान केले आणि त्याच्यानंतर बाहेर पडलो. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही फिरतो आहे आणि आम्ही जे ऐकतो ते धक्कादायक आहे. लोकशाहीचे दोन बाजू आम्हाला दिसत आहेत. काही लोक परिवर्तनासाठी काम करत आहेत. ते कोणत्याही प्रकारची लाच अपेक्षा किंवा हे न बाळगता ते लोकशाहीसाठी मतदान करत आहेत. पण एक असा मोठा वर्ग या प्रस्थापित राजकारण्यांनी तयार केलेला आहे जो पैशाशिवाय बाहेरच पडत नाही आहे. आमच्यापर्यंत आलेला आकडा हा मिनिमम 5 ते मॅक्झिमम 10,000पर्यंत आलेला आहे. अशा प्रकारे जर लोकशाहीमध्ये मतं विकत घेतली जात असतील तर डेफिनेटली आज जे वाटत आहेत ते उद्या लुटणार आहेत, आज जे वाटणार ते उद्या लुटणार आहेत. त्यामुळे लोकशाही धोक्यात आहे. लोकांनी याचं प्रबोधन केलं पाहिजे. 100% मतदान झालं पाहिजे. आणि बऱ्याच ठिकाणी जी शाई लावली जाते ती शाई जी आहे ती लगेच निघती आहे. साधा मार्कर आहे. दुबार मतदानाला त्याच्यामुळे वाव मिळतो आहे. 92,000 जे दुबार मतदार आहेत त्याच्यामुळे या पिंपरी चिंचवड शहरातल्या मतदानावरती मोठा परिणाम होऊ शकतो. आणि बऱ्यापैकी जे बोगस ID वापरले जात आहेत, बऱ्याच लोकांनी बोगस कागदपत्र बनवले, त्याचाही बऱ्यापैकी उपयोग करताना आम्हाला अनेक ठिकाणी म्हणजे विशेषतः विकासनगर आहे, मामोडी आहे, किवळे अशा अनेक ठिकाणी आम्हाला बोगस वोटिंगचे पण काही प्रकार लोकांनी निदर्शनास आणून दिलेले आहेत. इलेक्शन कमिशनने याच्यावरती डेफिनेटली चौकशी केली पाहिजे. आणि बऱ्याच ठिकाणी कॅमेरे असे वर केलेले होते, काही ठिकाणी त्याच्या वायर काढलेल्या होत्या, काही ठिकाणी कॅमेऱ्याचा स्कोप खालच्या बाजूला होता. तर हे कशासाठी सगळं चाललेलं आहे? लोकशाही म्हणजे पारदर्शी असलं पाहिजे. त्यामुळे आम्ही ज्या ज्या ठिकाणी काउंटिंगमध्ये आम्हाला डाऊट येणार आहे त्या ठिकाणच्या फुटेजसुद्धा आम्ही मागवणार आहे. आणि मतं जी आहेत ती पूर्णपणे क्रॉस करण्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार, जेणेकरून हो लोकांना म्हणजे मतदानाची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये नागरिकांना जो प्राधान्य दिलं पाहिजे, गर्दी न होता त्यांना बसायला खुर्ची असली पाहिजे, पाण्याची व्यवस्था असली पाहिजे, गर्दी व्यवस्थित कंट्रोल झाली पाहिजे, किंवा निवडणूक कर्मचारी जे आहेत त्यांना एकदम छोटी बसायला जागा, किंवा 4-4 वेळा लाईट जाणं, पंखेच नसणं. अगदी SB पाटीलसारख्या शाळेत तर आम्ही बघितलं की पार्किंगमध्ये त्यांनी वोटिंग बूथसाठी जागा दिली ती आणि तिथली लाईट गेल्यावर सगळा अंधार पडला होता. तर त्यामुळे अशा शाळांवरती सुद्धा भविष्यात आम्ही कारवाई करणार आहोत सनई छत्रपती शासन पक्षाच्या वतीने, की तुम्हाला शासनाने दिलेल्या जागा, शासनाच्या सगळ्या सवलती घेता आणि ज्यावेळी निवडणुकीची वेळ येते त्यावेळी तुम्हाला शाळेचे एक क्लासरूम तुम्हाला उपलब्ध करून देतात नाही, पार्किंगमध्ये पत्रे लावून अशा प्रकारे पोलिंग बूथची व्यवस्था केलेली आहे. लोकशाहीसाठी वाईट आहे.